तर आता आपण बघणार आहोत की भाजल्यानंतर कुठल्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. तर सर्वात पहिले भाजल्यावरती थंड पाणी किंवा बर्फ त्या ठिकाणी नाही लावायचा आहे. कारण असं जर आपण केलं तर तिथलं तापमान हे झपाट्याने कमी होऊ शकतं. हायपोथर्मिया नावाचा जो प्रकार आहे तो होऊ शकतो. त्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन रक्तपुरवठा कमी होऊ शकतो त्या भागात. त्यामुळे कधीच थंड पाणी किंवा बर्फ जे आहेत ते भाजलेल्या ठिकाणी आपल्याला लावायचं नाही आहे. तसंच मी बघतो बरेच लोक भाजल्यानंतर तिथे टूथपेस्ट, शाई, चुना, लेप, पीठ जे मिळेल ते गोष्ट लावत असतात जेणेकरून थंडावा मिळेल. पण असं नाही करायचं कारण ह्यामुळे दोन गोष्टी होतात. पहिली गोष्ट तर ही की डॉक्टरांना अंदाज लावता येत नाही की किती टक्के भाजला आहे किंवा किती खोलवर भाजला आहे, कारण या गोष्टींचा एक थर तिथे वरती तयार होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची आपली शुद्धता जी आहे ती आपल्याला माहीत नसते, त्यामुळे तिथे जंतू संसर्ग होण्याचा देखील धोका असतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाजल्यामुळे शरीराला जे चिकटलेले कपडे आहेत आपण जसं आधी पाहिलं ते ओढून काढायचे नाही आहेत. अगदी अलगदपणे कात्रीने कापून काढायचे आहेत. जर चिकटलेले असतील तर हात पाय जे आहे ते खाली लोंबकळत ठेवू नये भाजल्यानंतर, कारण त्याने जे आहे सूज वाढू शकते.